2 चम्मच तेल घ्यायचं, खडा गरम मसाला, त्याच्यामध्ये लवंग, काळी मिरी, मसाला वेलची, हिरवी वेलची, तेजपत्ता, परतून घ्यायचं. ब्राऊन परतून झालं की त्याच्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकायची, ते परतून घ्यायचं. लसूण परतून झालं की त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकायचा, टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे. टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचं. परतून झालेलं साऊथ करायचं, त्याच्यामध्ये मटार घालायचे, धुवून चिरलेली मेथी घालायची, मेथी छान बारीक चिरून घ्यायची. मेथी छान परतून झाली की अर्धी वाटी फेकलेलं दही घालायचं, गॅस स्लो करायचं. छान परतून घ्यायचं शेवटपर्यंत. मी बासमती तांदूळ घेतलेले, अर्धा तास भिजवून ठेवलेला होता, तो आता त्याच्यामध्ये घालूया. तांदूळ परतून घ्यायचं थोडं. तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता, पाडा कोलम, सुरती कोलम, इंद्रायणी नाही, इंद्रायणी कसं चिकट चिकट होईल. मिरची टाकायची चिरलेली, गरम पाणी, दीड वाटी तांदूळ घेतलेलं आहे म्हणून मी 3 वाटी पाणी घातलेलं आहे. वरून थोडं कोथिंबीर, पुदिना, मिक्स थोडा लिंबूचा रस, आणि भात कसा मोकळा शिजेल. आता एक उकळी येऊ द्यायची, मग याला झाकण लावून एक शिट्टी येऊ द्यायची. उकळी आली की कच्च झाकण लावून घ्यायचं आणि फास्ट गॅसवर एक शिट्टी आणून द्यायची, फक्त एक शिट्टी. शिट्टीवरती 2 मिनटं 2 सेकंदासाठी गॅस स्लो करून ठेवायचा आणि मग गॅस बंद करायचा. 2 सेकंदाने गॅस बंद केलं आहे. आता असंच कुकर ठेवायचं वाफ जाईपर्यंत, नंतर उघडायचं. वाफ दिल्यानंतर जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कसं झालं. ही भाजी माझ्या मुलाला खूप आवडते म्हणून मी भाजी बनवते. तर हा भात असाच खूप छान लागतो पुलाव. रेडी आहे आपला मटर मेथी पुलाव.